पुण्यातील हडपसरमध्ये हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। बातमी पुण्यातून आहे। रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यातील हडपसरमध्ये हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। ही दृश्य तुम्ही पाहताय। पुण्यातल्या हडपसरमध्ये हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली। हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमचा रुग्ण दगावलाय असा आरोप यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आलाय आणि यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल बाहेर ठिय्या मांडलाय। तोडफोडीची ही दृश्य आपण सध्या सांगलीच्या माध्यमातून पाहताय। हॉस्पिटलला तोडफोड करण्यात येते। संतप्त नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात येते। डॉक्टरांच्या आणि रुग्णसेवेच्या हलगर्जीपणामुळे आमचा रुग्ण दगावला असं सांगण्यात येत आहे, असा आरोप करण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी। काय सांगाल, तोडफोडचा संताप का व्यक्त करण्यात येतो? निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पुण्यातल्या हडपसरमधलं हे नामांकित रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या आरोपाखाली नातेवाईक जे आहेत ते संताप व्यक्त करताना पाहतात आणि हा संताप असा उद्रेक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला हॉस्पिटलच्या काचा ज्या आहेत त्या रुग्णांकडनं जो आहे त्याच्या माध्यमातून जो रुग्ण दगावला गेला असा आरोप प्रशासनावरच आरोप हा जो आहे तो हडपसर मधल्या भागात आता काही वेळापूर्वी घडलेला आहे। त्यामुळे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतलेली असून हॉस्पिटल परिसर जो आहे तो देखील आता तिथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात येणार आहे। पण तत्पूर्वी हॉस्पिटलचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण त्या ठिकाणी अक्षरशः संताप व्यक्त करत नातेवाईकांनी थेट रुग्णालयाचे नासधूस करत रुग्णालयासाठी नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही दृश्य पाहू शकतो। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात येते। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमचा रुग्ण दगावला असा आरोप या नातेवाईकांकडून करण्यात येतो आणि त्या संबंधी आता ही तोडफोड करण्यात येते। हॉस्पिटलच्या तोडफोडीची दृश्य सध्या आपण पाहतोय। नागरिकांकडून नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातो।